साधं जीवन पण अब्जावधींचं साम्राज्य. खामेनेई यांची अदृश्य संपत्ती पाहून तुमचेही डोळे दिपतील. खामेनेईंची संपत्ती ही कोणत्याही खाजगी बँकेत नव्हती, तर सेताद नावाच्या एका महाकाय संघटनेच्या माध्यमातून ती नियंत्रित केली जायची. हे साम्राज्य इतकं मोठं आहे की त्याची उलाढाल इराणच्या वार्षिक तेल निर्यातीपेक्षाही जास्त असल्याचा अंदाज आहे. 200 अब्ज डॉलर्सचं हे साम्राज्य कसं उभं राहिलं आणि ते आता चालतं तरी कसं, हे जाणून घेणं खरंच थरारक आहे. खामेनी हे तेहरानमधल्या एका साध्या घरात राहायचे. त्यांच्या समर्थकांच्या मते त्यांच्याकडे कोणतीही वैयक्तिक मालमत्ता नव्हती, मात्र आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते ते फक्त एक धोरणात्मक साधेपण होतं. ते स्वतः विलासी जीवन जगत नसले तरी संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था नियंत्रित करणाऱ्या व्यवस्थेचे ते मालक होते. यामागे होतं क्रांतीतून उभं राहिलेलं साम्राज्य सेताद. सेताद म्हणजेच इमाम खामेनी यांच्या आदेशाचं मुख्यालय. 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणचे पहिले सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहुल्ला खामेनी यांनी एक आदेश जारी केला होता. या आदेशानुसार ज्या लोकांच्या मालमत्ता बेवारस किंवा सोडून दिलेल्या होत्या त्यांची व्यवस्थापनाची जबाबदारी या संस्थेकडे सोपवण्यात आली. सुरुवातीला गरिबांना मदत करणं हा या संस्थेचा उद्देश होता, पण गेल्या काही दशकात ते एका विशाल व्यावसायिक समूहात रूपांतरित झालं. सेतादचं जाळं हे इराणच्या प्रत्येक प्रमुख उद्योगात पसरलंय. स्थावर मालमत्ता, वित्त, तेल, दूरसंचार, औषधी निर्माण आणि अगदी शहामृगाच्या शेतीपर्यंत त्यांचे व्यवसाय आहेत. इराणमधील हजारो मालमत्ता ज्या धार्मिक अल्पसंख्याक, व्यावसायिक आणि परदेशात राहणाऱ्या इराणी नागरिकांकडून जप्त केल्या गेल्या त्या सेतादच्या ताब्यात आहेत. अनेकदा या मालमत्ता बेवारस असल्याचं भासवून कोर्टाच्या आदेशानं जप्तही केल्या जातात. 2013 मध्ये रॉयटर्सच्या एका तपासणीनुसार एकट्या स्थावर मालमत्ता क्षेत्रात सेतादकडे सुमारे 52 अब्ज डॉलर्सची मालमत्ता होती, तर कॉर्पोरेट होल्डिंग्स सुमारे 43 अब्ज डॉलर्स होती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सेताद ही कोणत्याही सरकारी संस्थेला किंवा इराणच्या संसदेला उत्तरदायी नाही. त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्णपणे गुप्त ठेवले जातात आणि ज्यांना कोणताही कर सुद्धा लागत नाही. याचा अर्थ हे एक समांतर आर्थिक सरकार आहे जे थेट सर्वोच्च नेत्याच्या नियंत्रणाखाली चालतं. त्यामुळे खामेनी यांना संसदेपासून आणि देशाच्या अर्थसंकल्पापासून स्वतंत्रपणे काम करण्याची आर्थिक मदत मिळायची. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागानं 2013 मध्ये सेताद आणि त्याच्या अनेक उपकंपन्यांवर निर्बंध लादले. त्यांना इराणच्या नेतृत्वासाठी मालमत्ता लपवणारं एक मोठं नेटवर्क असं संबोधलं गेलं. एकीकडे इराणची जनता महागाई आणि आंतरराष्ट्रीय निर्बंधांमुळे संघर्ष करत असतानाच दुसरीकडे सेतादचं साम्राज्य वाढत चाललं. या मोठ्या आर्थिक ताकदीमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेत स्पर्धा कमी होते आणि खासगी क्षेत्राच्या वाढीला खीळ बसते अशी टीका केली जाते आणि त्यामुळे संपत्तीचं असमान वाटप होतं आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळतो अशी ही चिंता व्यक्त केली जाते. या साम्राज्यामुळे खामेनी यांना देशात आणि परदेशातही आपली सत्ता अधिक मजबूत ठेवण्यास मदत होत होती. ताज्या अहवालानुसार म्हणजे 2025-26 मध्ये खामेनेईंच्या नियंत्रण क्षेत्रातील मालमत्तेचं मूल्य हे आता 200 अब्ज डॉलर्सच्या घरात गेलंय. अयातुल्ला खामेनींचे हे सेताद हे साम्राज्य फक्त एका नेत्याची प्रचंड संपत्ती नाही, ते इराणच्या राजकीय आणि आर्थिक रचनेचा एक रहस्यमय पैलू आहे. त्याचे भविष्य हे इराणच्या राजकारणावर आणि समाजावर दूरगामी परिणाम करतात. अयातुल्ला खामेनी यांच्या या गुप्त आर्थिक साम्राज्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.